दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या अगदी जवळ मोठा बॉम्बस्फोट झाला। यामध्ये आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर 25 जण जखमी झाले आहेत। लाल किल्ल्यावरील स्फोट हा साधा स्फोट नव्हता, तर एक मोठा बॉम्बस्फोट असल्याचं बोललं जात आहे। आतापर्यंत दिल्लीत कितीदा बॉम्बस्फोट झालेत आणि त्यात किती जीवितहानी झाली आहे थोडक्यात पाहूया। 25 मे 1996 लाजपत नगर सेंट्रल मार्केटमध्ये बॉम्बस्फोट, त्यात 16 जणांचा मृत्यू। 1 ऑक्टोबर 1997 सदर बाजाराजवळ 2 बॉम्बस्फोट, त्यात 30 जण जखमी। 10 ऑक्टोबर 1997 शांतिवन, कवडिया फूल आणि किंग्सवे कॅम्प परिसरात 3 बॉम्बस्फोटात 1 ठार, 16 जण जखमी। 18 ऑक्टोबर 1997 राणीबाग मार्केटमध्ये दुहेरी स्फोटात 1 ठार, 23 जण जखमी। 26 ऑक्टोबर 1997 करोल बाग मार्केटमध्ये 2 स्फोटात 1 ठार, 34 जखमी। 30 नोव्हेंबर 1997 लाल किल्ला परिसरात दुहेरी स्फोट, त्यात 3 ठार तर 70 जण जखमी। 30 डिसेंबर 1997 पंजाबी बागजवळ बसमधील स्फोटात 4 जणांचा मृत्यू आणि 30 जण जखमी। 18 जून 2000 लाल किल्ल्याजवळील 2 स्फोटात 2 जणांचा मृत्यू तर 12 जण जखमी। 16 मार्च 2000 सदर बाजारात स्फोट, त्यात 7 जण जखमी। 27 फेब्रुवारी 2000 पहाडगंजमध्ये स्फोट, तिथं 8 जण जखमी। 14 एप्रिल 2006 जामा मशिदीत 2 स्फोट, त्यात 14 जण जखमी। 22 मे 2005 लिबर्टी आणि सत्यम चित्रपटात 2 स्फोट, त्यात एकाचा मृत्यू तर 60 जण जखमी। 29 ऑक्टोबर 2005 सरोजिनी नगर, पहाडगंज आणि गोविंदपुरी परिसरात 2 स्फोट, त्यात अंदाजे 59 ते 62 जणांचा मृत्यू तर 100हून अधिक जण जखमी झाले। 13 सप्टेंबर 2008 करोलबाग, गफ्फार मार्केट, कॅनॉट प्लेस आणि ग्रेटर कैलास येथे 5 स्फोट झाले, त्यात 20 ते 30 जणांचा मृत्यू तर 90हून अधिक जण जखमी झाले। 27 सप्टेंबर 2008 मेहरौलीच्या फुलांच्या बाजारात स्फोट, त्यात 3 जणांचा मृत्यू तर 23 जण जखमी। 25 मे 2011 दिल्ली उच्च न्यायालयाच्या पार्किंगमध्ये स्फोट झाला, त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही।